बीड जिल्ह्यातील बीड सांगवी गावात झालेली ग्रामसभा एक आदर्श घडवणारी ग्रामसभा झाली आहे। यात पुरुषांबरोबरच महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दारूबंदीचा प्रश्न उपस्थित केलाय। बीड जिल्ह्यातील बीड सांगवी गावातील झालेली ग्रामसभा एक आदर्श घडवणारी ग्रामसभा झाली आहे। या ग्रामसभेत पुरुषांबरोबरच महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। यात गावातील सर्व महिलांनी दारूबंदीचा प्रमुख प्रश्न यावेळी उपस्थित केला। यात अनेक महिलांनी आपला राग नोंदवला। दारू पिणाऱ्यांच्या संख्येत तरुणांचा मोठ्या प्रमाणात आकडा आहे। दारूमुळे अनेकांची घरं रस्त्यावर आली आहेत। या सर्व बाबी ग्रामसभेत मांडल्यानंतर ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि उपसरपंच यांनी दारूबंदीचा ठराव दिला। त्याचबरोबर स्वच्छ गाव बनवण्याचा सर्वांनी संकल्पही केला। ग्रामसेवक पुरी महाराज हे प्रत्येक ग्रामसभा वेळोवेळी घेत असतात। त्याचबरोबर सर्व गावकरी त्यांना योग्य प्रतिसाद देत असतात। या संदर्भात सरपंच काकासाहेब जाधव, उपसरपंच रणजितराव ढोवळे, ग्रामविकास अधिकारी श्रीहरी पुरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सरपंचांनी, उपसरपंचांनी आणि पोलीस पाटलांनी ह्याचा ठराव घ्यावा आणि दारू बंद करावा। त्याच्यात लहानाले मुलं पण वायाला जायला लागले जास्त करून। हे ठराव झालाच पाहिजे। दारूमुळे त्रास आहे, घरात किरकिर, भांडण, तंटा वाढतो। दारू बंद झालीच पाहिजे। दारू पिऊन शनी घर परिवाराचं वाटोळं व्हायला लागले। त्यांना मूल बाळ असताना त्यांचे शिक्षण व्हायचे कसे, त्यांनी सुधारायचं कसं? आणि ते मुलं बाळ बायका पोरांनी काम करून यायचे आणि संध्याकाळी धामधूम करायची, धुमाल माचायची। मग ह्यांनी दारूबंदी करायचे, ह्यांनी गावगाड्यांनी ठराव घ्यायला पाहिजे। ग्रामपंचायत बीड सांगवी येथे ग्रामसभा संपन्न झाली आणि या ग्रामसभेत बरेचसे ग्रामस्थ उपस्थित होते, मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने भारत स्वच्छ अभियान हा जो मुद्दा आहे, हा विषय प्रामुख्याने मांडण्यात आला आणि या संकल्पही सर्व ग्रामस्थांनी केला की आम्ही असणार हे हागंदारी गाव मुक्त करण्यासाठी या चळवळीमध्ये आम्ही भाग घेऊ आणि हे असणारं कार्य जे राष्ट्रीय कार्य याच्यामध्ये आपला वैयक्तिक जीवनाशी संबंध आहे, त्याचा वैयक्तिक आरोग्याचा आणि देशाचाही संबंध आहे, आपल्या आरोग्याचा आणि शरीराचाही संबंध आहे। त्याच्यामुळे आम्ही हे असणारं बांधून घेऊ असं लोकांनी संकल्प केलेला। स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आणि याच्यामध्ये महिलाही उपस्थित होत्या आणि महिलांनी त्यांचे प्रश्न मांडले। आणि या ग्रामसभेला महिलांचे कोणते प्रश्न होते? या ग्रामसभेमध्ये महिलांचा मुख्य करून दारूबंदीसाठी एक होता मुद्दा त्यांचा, तोही मुद्दा असणारा त्याच्यामध्ये त्याची नोंद करून घेतलेली। तर आपण आता दारूबंदी करण्यासाठी काय करणार? दारूबंदी करण्यासाठी या ठिकाणी जे विक्री होते, इथून दारू विक्री होते या ठिकाणची, तर त्याच्यासाठी काही पाठपुरावा म्हणून ग्रामसभेचा ठराव देऊ आणि पाठपुरावा करण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी कार्यालयामध्ये सुपूर्द। प्रतिनिधी मंगेश पवार, NTV न्यूज, बीड।